नमस्कार मित्रांनो, मानदेश श्रीनाथ न्यूजमध्ये सर्वांचे प्रथम स्वागत. आज आपण ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याला भेट देत आहोत आणि ही पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे आणि जात असताना सातारा जिल्ह्यामधील शिखर शिंगणापूर हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे आणि त्या कुलदैवताची या माऊलींना भेट होण्यासाठी गेली किती दिवस परंपरा या ठिकाणी पानसकरवाडी आरामदायी वेळेमध्ये पालखीच्या सोहळ्यात झालेले आहे. कोणी केली आणि ही कशी पुढं चालू आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बाळकृष्ण तरुण मंडळ, राजे ग्रुप, मोरुची यांच्या सहकार्याने आणि शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे पुजारी वीरभद्र कावडे जंगम यांच्या प्रयत्नाने या पानसकरवाडी या ठिकाणी माऊली भेट आणि शंभू महादेव पिंड या दोन्हीची भेट पानसकरवाडी या ठिकाणी होत आहे. ती कशा पद्धतीने चालू झाली आणि पुढे कशा पद्धतीने चालू राहणार आहेत हे आपण शंभू महादेवाचे पुजारी वीरभद्र कावडे यांच्याच माध्यमातून ऐकूया. आणि या ठिकाणी वारकरी माऊली महाराजांनी पण या ठिकाणी शंभू महादेवाची भेट या पानसकरवाडी विश्रामच्या वेळी सर्वांच्या भेटीला शंभू महादेव येतात, हे आनंददायी आहे असे या ठिकाणी त्यांनी पण सांगितलेले आहेत. आणि त्यावर शंभू महादेवाचे पुजारी काय म्हणाले आपण पाहूया. कावडे सर. श्री शंभू महादेव ज्ञानेश्वर महाराज पालखी भेट सोहळ्याचं हे 4थं वर्ष आहे. या भेट सोहळ्याला लाखो लोक शिखर शिंगणापूरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु शंभू महादेवाची आणि माऊलीची भेट होण्याची बरेच वर्षापूर्वी इच्छा होती आणि 4 वर्ष पाठपुरावा करून ही परंपरा चालू झाली. येणाऱ्या लाखो भाविकांना शंभू महादेवाची या ठिकाणी भेट सोहळा होतो, हे आनंद वाटतो. अशीच परंपरा इथून पुढे चालू राहणार आहे. हे सर्व शिंगणापूरमधील ग्रामस्थ, भाविक आणि पुजारी मंडळ या ठिकाणी या सोहळ्यासाठी उपस्थित असतात. आणि या ठिकाणी बाळकृष्ण तरुण मंडळ पानसकर वस्ती यांच्या सहकार्यातून आणि देवस्थान आळंदी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख यांच्या सहकार्याने ही भेट सोहळा परंपरा चालू झाली. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.